या अनुषंगाने राज्यातील अडीअडचणीतील व्यवसायातील तसेच नोंदणी रद्द झालेल्या सहकारी उपसा सिंचन संस्थांचे योजनांचे थकीत कर्ज मुद्दल माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता। मंत्रिमंडळाच्या 16/3/24 रोजीच्या बैठकीमध्ये कुंडलवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कुंडलवाडी व बिलोली जिल्हा नांदेड या दोन योजनांचे थकीत कर्ज रुपये 2.6 कोटी व श्रीराम गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजना वैजापूर संभाजीनगर या संस्थेच्या 4 योजनांचे थकीत कर्ज मुद्दल 64.27 कोटी माफ करण्यास व सदर कर्ज रक्कम संबंधित बँकांना शासनातर्फे अदा करण्यात देण्यात आली आहे। अध्यक्ष महोदय, तसेच सदर बैठकीमध्ये राज्यातील अन्य सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्याकडील थकीत कर्ज म्हणजे मुद्दल माफ करण्याबाबत धोरण तयार करण्यात शासनाच्या मान्यतेने प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यासाठी विभागातर्फे कार्यवाही सुरू आहे। साधारणपणाने या सर्व संस्थांचा ही जी स्कीम आहे त्या स्कीमच्या अंडर या सगळ्या संस्थांना आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सदर संस्थेला मुद्दल 9.14 कोटी उपलब्ध करून दिले असून 31/3/24 रोजी अखेर व्याज व रक्कम 40.92 कोटी इतकी आहे। तर या संदर्भातली एक तयारी विभागाने केलेली आहे आणि हा विषय येत्या 15 दिवसात मंत्रिमंडळाच्या समोर ठेवून त्याला मंजुरी घेतली जाईल। त्यांची शेती सिंचनाखाली आणण्यासाठी सहकारी तत्वावर उपसा सिंचन संस्थांची स्थापना केलेली आहे। सदर संस्थांचा प्रकल्प खर्च जास्त असल्यामुळे लाभधारक सभासदांवरील खर्चाचा भार कमी करून तो काही प्रमाणात शासनाने उचलावा या उद्देशानं सहकार विभागाने 11/11/94 आणि 24/12/13 या शासन निर्णयानुसार आणि 28/2/14 शुद्धीपत्रकान्वये सहकारी उपसा जल सिंचन योजनांना अर्थसहाय्य देण्यात येतं। सदर संस्थांच्या प्रकल्प खर्चाच्या 25% किंवा 1 कोटी यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अनुदानाच्या स्वरूपात सहकारी संस्थांना देण्यात येते। राज्यामध्ये एकूण 2659 नोंदणीकृत सहकारी उपसा सिंचन आहेत। त्यापैकी 215 उपसा जल सिंचन सहकारी संस्थांची कर्जबाकी थकीत आहे व 215 संस्थांपैकी 97 संस्था कार्यरत आहेत। तथापि काही संस्था या आर्थिक अडचणीत आल्यामुळे अशा 67 संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून 51 संस्था अवसायनात आहेत। अशा सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्याकडील थकीत कर्ज माफ करण्याबाबत विविध लोकप्रतिनिधींच्याकडून शासनाला निवेदन प्राप्त झालेली आहेत। त्यानुसार राज्यातील अडीअडचणीतील व्यवसायातील तसेच नोंदणी रद्द झालेल्या सहकारी उपसा जलसिंचन संस्थांचे थकीत कर्ज माफ करण्याबाबत विविध लोकप्रतिनिधींकडून शासनाचे निवेदन प्राप्त झालेले आहे। या अनुषंगाने राज्यातील